PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे तुझं सवे बहरली प्रीत, भाग 6. लेखिका प्राची सोळे. सुमन विराजला पुढे सांगू लागली. हा कुठला विकृतपणा, हे कुठले संस्कार. त्या लहान वयात कोवळ्या मनावर भीतीचा पहिला पडदा चढला. त्याच्याबरोबरची दुसरी मुले येऊन माझ्याजवळ घाणेरडं हसून गेली. नलिनी बिचारी खूप रडली, घाबरली. मग तिचा होणारा मानसिक छळ मी स्वतः बघत होते. तिचं अभ्यासावरून लक्ष उडाले, खाणं तुटलं, डबा तशीच घेऊन जाऊ लागली. तो विकृत मुलगा मध्ये मध्ये सारखा दिसायचा. बाईनं सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं लक्ष आमच्यावर असायचं. मग मी तिला विश्वासात घेऊन तिच्या घरी सांगायला सांगितले. आश्वासन दिले सगळं नीट होईल, पण सगळं उलटच झाले. नलिनीच्या आई वडिलांनी सरळ तिचे नाव शाळेतून काढून टाकले. तिला दुसऱ्या गावी घेऊन गेले. ती खूप रडली असणार नक्कीच. आमची शेवटची भेटही होऊ शकली नाही आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. मी खूप खूप रडली, आजारी पडली. आई अण्णा बिचारे खूप घाबरले. आईने नजर काढली, पण खोल मनावर रुजलेली भीती काही जायला तयारच नव्हती. मी स्वतःला एकटेपणाच्या कोशात बंद करून घेतले. बाहेरचं जग फसवं, खोटं वाटायला लागलं. सगळ्यांपासून अलिप्त राहू लागले. शाळा संपली आणि कॉलेज सुरू झाले. कॉलेजमध्ये त्या मुलांचे भाऊबंदच भेटले. नंतर जगाचीच भीती वाटू लागली. माझ्या कोणी मैत्रिणी नाही झाल्या. नलिनी माझी एकुलती एक मैत्रीण पुन्हा कधीच भेटली नाही. कुठलाही अनाहूत माझ्या आयुष्यात येऊ नये असं वाटू लागले. माझ्या भीतीचा कोश अगदी घट्ट घट्ट झाला. सुमन जसं अचानक सांगायला लागली तसं अचानक थांबली सुद्धा. तिच्या नाकाचा शेंडा लाल भडक झाला आणि तोंडातून हुंदका बाहेर पडला. सुमन ओंजळीत तोंड लपवून रडू लागली. विराज तिच्यासमोर बसला होता, पण त्याने तिला अजिबात थांबवले नाही. सुमनच्या रडण्याचा भर ओसरला. तिने चेहरा पुसला. विराज अजूनही शांत तिच्याकडे पाहत होता. जोगळेकर, तुम्हाला वाटत असेल हे तर खूप क्षुल्लक कारण आहे. नकळत्या वयात हे असे होतच असतं. मला आता मान्य होईल हे, पण त्या 11-12 वर्ष वयातही नव्हती तेवढी अक्कल. भीती वाटली. आपल्या उबदार घराच्या बाहेरचं वातावरण किती स्फोटक असतं. पदोपदी सतत एक अदृश्य वाईट शक्ती भिववीत असते. याचा खोलवर परिणाम माझ्या मनावर झाला. घरी नाही सांगू शकले आई बाबांना. माझी अगदी जवळची मैत्रीण गमावली मी. शेवटचा आम्ही भेटूही शकलो नाही. आता जसा सामोपदेशन प्रकार असतो तसा असता तर कदाचित मी यातून बाहेर पडू शकले असते. वर्ष लोटली आणि स्वतःचा एकाकीपण हेच मी आयुष्य मानून चालू लागले. ज्या दिवशी तुम्ही घरी आलात तेव्हा परक्या माणसाची संबंध येऊ नये म्हणून मी शाळेची नोकरी घेतली. हे बोलताना तिने विराजकडे पाहिलं. हो, मला माहिती आहे ते, विराज शांतपणे बोलला. बरं एक सांगा, चहा कसा वाटला? छान, कडक होता. आणखीन एक होऊन जाऊ दे, मग निघूया, काय म्हणता? विराजने विचारले. हो चालेल. विराजने सखारामला हाक मारली. तो आल्यावर त्याला अजून 2 कप चहा आणण्याची विनंती केली. मी तुमच्याशी माझं मन मोकळं केले, सगळं सांगितले, पण तुम्ही काही बोलला नाही. सुमनजी, मी आधीच बोलून झाले, आठवते काल रात्री? तुम्हाला आठवत नसेल तर परत पुन्हा सांगतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात. काही राहतात, काही जातात. राहिलेल्या लोकांमध्ये एक आपुलकीचं नातं तयार होतं आणि जे जातात त्यांना भूतकाळ समजून विसरून जावे. काही कटू आठवणी असतील तर त्यांनाही जाऊ द्यावे, कारण भूतकाळ आपण जगून गेलेलो असतो. त्याच्यात कडू गोड आठवणींशिवाय काही नसते. अगदीच त्यातल्या कठोर आठवणी सतावत असतील तर त्यांची वर्तमान काळात दुरुस्ती करू शकतो, पण त्यासाठी कोणाची तरी साथ हवी, सोबत हवी. मुख्य म्हणजे मन मोकळं करून बोलायला हवं. भूतकाळातली भूतं नाचवण्यापेक्षा आता ज्यांच्याबरोबर आहोत, जे आपल्यावर विसंबूत आहेत किंवा आपल्या आनंदात ज्यांचा आनंद सामावलेला आहे, अशा लोकांच्या विचारांना मान द्यायला नको का? तुमच्या त्या वयातल्या वाईट प्रवासातून बाहेर पडायला मी तुम्हाला मदत करेन, तुमची साथ देईन, पण तुमचा माझ्यावर विश्वास हवा. कायम हेच आयुष्य राहणार आहे का? ज्यावेळी खरंच मोठी संकटं येतात तेव्हा असं कमकुवत मनच कच खातं. दुसऱ्याचा आधार व्हायचं सोडून आपल्याला आधाराची गरज भासते आणि असं तुमच्या आयुष्यात होऊ नये असं मला वाटतं. बोला, आहात तयार नव्या आयुष्याची दारं उघडायला, येणाऱ्या नवीन प्रवासाचं आनंदाने स्वागत करायला? विराज एका एका शब्दावर जोर देऊन बोलत होता. सखाराम गरम चहाने भरलेले 2 कप घेऊन आला. काका, धन्यवाद. सुमन प्रेमळपणाने बोलली. बाईसाहेब, धन्यवाद कशापायी? ते तर माझं कामच आहे, सखाराम बोलला आणि निघून गेला. दोघांनी चहा संपवला. चला निघूया,
7:15 वाजता ब्रिज बंद केला जातो. नाईट शिफ्टची जी लोक असतात फक्त त्यांनाच प्रवेश मिळतो, विराज म्हणाला. जोगळेकर, थँक्यू. कशासाठी? मला तुमची मदत लागेल. मलाही या कोशातून लवकर बाहेर यायचे. 4 चौघीसारखे आयुष्य जगायचे आहे. बोलताना सुमनच्या निळ्या डोळ्यांत चमक होती. चला, म्हणजे हा अनाहूत कामाचा आहे म्हणायचा. काय, तुम्हाला हा शब्द कसा माहीत? सुमनने डोळे मोठे केले. मी वाचलाय तो, विराज मिश्किल हसत बोलला. सुमन गप्प बसली. आठवला का, तुमच्या तुझसवे बहरली प्रीत या कादंबरीच्या पुस्तकात दर 2 पानं सोडून लिहिलेला आहे शब्द अनाहूत, बरोबर ना? सुमन गोरीमोरी झाली. तिने मान खाली घातली. अहो, वाईट अजिबात वाटून घेऊ नका. मला तर तो शब्द वाचताना मजा आली. चला निघूया. अण्णा काकू वाट पाहत असतील. मगाशी पाहिलेलं दुधासारखं फेसाळतं पाण्याचं दर्शन आता काळोखामुळे धीर गंभीर वाटत होतं. एक प्रचंड काळा डोह समोर आहे आणि त्यात आपण हरवले जाऊ. सुमनची छाती धडपली. सावकाश चला, मी आहे. विराजच्या या शब्दांनी तिला धीर आला. काहीतरी चांगलं घडण्यासाठी काहीतरी घडणेही महत्वाचे असते. योगायोगाने विराजने अण्णांकडे जागेचा विषय काढला व त्यांच्याच जागेत राहायला आला आणि पुढे हे सारं घडलं. पुन्हा ब्रिजवरून चालताना आता सुमन जणू त्या विशाल निसर्गाचा एक अंश बनून गेली. आता या निसर्गासारखं वाहत राहायचं हा निर्धार तिच्या मनात रुजत होता. पाण्याच्या तुषारांनी ती भिजलीच. गाडीत बसल्यावर ती मनाने कितीतरी रीती झाली होती. जणू नवीन काही सामावण्यासाठी तिने मनच रिकामं केलं. गाडी फाटकापाशी आली. शिव येणार आहे का गाडी न्यायला? नाही, आज गाडी इथेच राहील. उद्या तो रोजच्या सारखा इथे येईल, विराज म्हणाला. गाडी व्यवस्थित पार्क करून विराज उतरला. तोपर्यंत सुमन अंगणात आली. अण्णा आरव बाहेर बसले होते. अगं ताई, तू किती भिजलीस की, आरव बोलला. अरे, धरणाच्या पाण्याचे तुषार उडत होते. अच्छा, जा आधी साडी बदल, नाहीतर नाक वाहील, आरव तिची चेष्टा करत बोलला. आता तर तुझंच नाक धरते, थांब, असं बोलून ती आरव जवळ गेली. पण तो तिथून पळाला. कुठे पळतोस, थांब. सुमनही त्याच्या मागे गेली. अण्णांना आपण बघतोय तो भास की सत्य तेच कळत नव्हते. एवढ्या वर्षात प्रथमच सुमनला एवढं हसताना आणि आनंदी बघितलं. त्यांची सुमन कुठेतरी हरवली असंच दोघे समजून गेले होते. पण आजची सुमन वेगळी होती, त्यांची होती. कृतार्थ नजरेने त्यांनी विराजकडे पाहिलं. तोही त्यांच्याकडे बघत होत्या. डोळ्यानेच तो अण्णांना हमी देत होता. जोगळेकर, जादू केलीत हो? अण्णा, जादू वगैरे काही नाही. त्यांच्या मनातलं साठले निघायला हवं होतं. त्याचं निचरा होणे आवश्यक होते. आज बऱ्यापैकी काम झालंय असं वाटतंय. बघू पुढे, तुम्ही काळजी करू नका. त्यांचे हात हातात घेत विराज बोलला. बरं, तुम्ही पण आवरून या जेवायला. भेटू, अण्णा बोलले. हो, जातो. विराज जिन्याच्या पायऱ्या चढू लागला. मनात सुमनचा वाढदिवस कसा साजरा करायचा हा विचार चालू होता. तो खोलीत आल्या आल्या पाठीमागून आरव आला. दादा, येऊ का? ये, वेलकम. तुला विचारायला आलोय. काय, विचार ना. उद्या ताईचा वाढदिवस आहे. काही प्लॅन केला आहेस का? त्याने विचारले. अरे येस, तुला काय सुचतंय का? आई ताईच्या आवडीचे जेवण बनवते, मंदिरात जातो. ताईला केक आवडत नाही, आरव म्हणाला. ओह, असं का? ठीक आहे. मग उद्या संध्याकाळी सगळे बाहेर समुद्रकिनारी जाऊ आणि तिथून मस्त बाहेर जेवायला. पार्टी माझ्याकडून. कसा वाटतोय हा प्लॅन? विराजने विचारले. अरे दादा, एक नंबर. तसंही बाहेर हॉटेलचं जाणं खूप कमी होतं. ताई येतच नाही. तू आहेस मग काही प्रॉब्लेम नाही. ते तू माझ्यावर सोड. मग उद्या संध्याकाळी बाहेर. धम्माल. विराज त्याला टाळी देत बोलला. दादा, ये खाली. आई जेवायला वाढेल थोड्या वेळात, बोलून आरव खाली आला. विराजने आंघोळ केली.
तो ऋतूतले 12ही महिने थंड पाण्याने आंघोळ करायचा. तयार होऊन खाली आला. थोड्या वेळाने सगळ्यांची जेवणं झाली. आज सुमन सारखी सगळ्यांना काय हवं नको विचारत होती. उद्याचा दिवस खास आहे, आत्ताच समजलं मला. विराज उमा काकूंकडे बघत बोलला. तुम्हाला पण कळले का? नक्कीच आमच्या आरवने सांगितले असणार, उमा काकू बोलल्या. हो, पण मुद्दा तो नाहीये. उद्या सुमनजीचा वाढदिवस आहे, तर काहीतरी स्पेशल व्हायला हवे ना, विराज बोलला. काही खास म्हणजे? उमा आणि सुमन गणपतीच्या मंदिरात जातात. मग सुमनच्या आवडीचे गोडाचे जेवण बनवले जाते. केक आम्ही कापत नाही, सुमनला ते आवडत नाही, अण्णा बोलले. अजून एक करू शकतो, विराज अण्णांकडे बघत बोलला. सुमनजी आणि उमा काकू सकाळचे देवदर्शन उरकून येतील. संध्याकाळी आपण सगळे बाहेर जेवायला जाऊया. आधी समुद्र किनारी फिरूया, तिथून चांगल्या हॉटेलमध्ये जेवून घरी. कसा वाटला प्लॅन? विराज सर्वांकडे बघत बोलला. मला खूप आवडला. चालेल, आरव खुश होत बोलला. मलाही चालेल, तेवढंच बाहेर जाणं होईल. उमा आणि सुमन काय म्हणणं आहे तुमचं? अण्णा त्यांच्याकडे पाहत बोलले. मला पण चालेल, उमा काकू बोलल्या. आता सगळेच तयार आहेत तर मी कशाला नाही म्हणू? सुमन आईकडे पाहत बोलले. चला, म्हणजे सगळ्यांचा होकार आहे. संध्याकाळी निघूया 6 पर्यंत. तयार राहा, मी आलो की गाडीने जाऊया, विराजने सांगितले. सगळी आवराआवर करून अण्णा उमा काकू त्यांच्या खोलीत गेले. आरव त्याच्या खोलीत गेला. बैठकीत विराज आणि सुमन राहिले. उमा दार बंद करून आली. तिने विराजकडे पाहिले. झोपायचे नाही का? सुमनने विचारले. हो, जाईन आता. हा बाहेर जाण्याचा प्लॅन का केलात? घरीच बरं असतं, सुमन बोलली. हे बरं आहे. आता संध्याकाळी तुम्ही सगळ्या बंधनातून कोशातून बाहेर येण्याच्या गोष्टी करत होतात आणि आता काय झाले? विराज प्रश्नार्थक चेहरा करत बोलला. यावर मात्र सुमनकडे काहीच उत्तर नव्हते. ती तशीच त्याला गुड नाईट करून तिच्या खोलीच्या दिशेने पळाली. विराज हसू थांबवू शकला नाही. उठून तो जिन्याने त्याच्या खोलीत निघाला. एक प्रसन्न सकाळ साने कुटुंबात उगवली. उमाताई पहाटे उठल्या. आपले सकाळची नित्यकर्म आवरून घेतली. अण्णांची पूजा झाली की त्यांना देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड शिरा ठेवायचा होता. सगळ्या नाश्त्यालाही तोच होता. एकीकडे चहा ठेवून त्या तयारीला लागल्या. सुमन उठून किचनमध्ये आली तशा उमाताई तिच्याजवळ आल्या. तिला आपल्या मिठीत घेतली. जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा बाळा. हसत राहा, आनंदी राहा, सुखी हो. त्यांनी भरभरून तिला आशीर्वाद दिला. आई ग, खूप थँक्यू. सुमन त्यांच्या पाया पडली. आली मी आवरून लगेच, ती म्हणाली. हो, जा. अण्णा आरव हॉलमध्ये येऊन बसले. सुमन तयार होऊन आली. देवाला नमस्कार करून अण्णांच्या पाया पडली. आरवने शुभेच्छा दिल्या. तसं तिने त्याचे प्रेमाने गाल ओढले. पायऱ्यांवर आवाज आला. तिने वळून पाहिले. विराज खाली उतरत होता. क्षणभर सुमन त्याच्याकडे बघतच राहिली. हा अनाहूत रोज आपल्याला नव्याने दिसतो का? तिच्या मनात विचार आला. विराज खाली आला आणि सुमनच्या समोर उभे राहून त्याने तिला शुभेच्छा देण्यासाठी हात पुढे केला. आता सुमनला तिचा हात पुढे करणे गरजेचे होते. सुमनजी, तुम्हाला वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा. विराजने हात मिळवत तिला शुभेच्छा दिल्या. सुमनने प्रथमच तिचा हात कोणा परपुरुषाच्या हातात दिला होता. त्या स्पर्शाने तिच्या शरीरात वीज सळसळली. झटक्यात तिने तो हात सोडवून घेतला. विराजच्या ते लक्षात आले. त्याने एक पिशवी तिच्या समोर धरली. ही तुम्हाला माझ्याकडून छोटीशी भेट. अहो, मी नाही घेत भेटवस्तू, प्लीज नको मला, सुमन त्याच्याकडे बघत बोलली. विराजचा चेहरा एकदम उतरला. सुमन गिफ्टला पटकन नाही म्हणेल अशी त्याने अपेक्षा केली नव्हती आणि खास कारण आहे म्हणून तो देत होता. तो शांत राहिला. बेटा सुमन, जोगळेकर तुझा जन्मदिन म्हणून काहीतरी घेऊन आले आहेत. मायने दिलेली भेटवस्तू आहे ती, अण्णा पुढे होत बोलले. पण अण्णा, तुम्हाला माहितीये मी काही घेत नाही, मला फक्त शुभेच्छा हव्यात, ती बोलली. माहितीये बाळा, पण कोणी खास आपल्यासाठी मुद्दामून आणलेली गोष्ट ती आपल्यावरच्या मायेने अथवा आपला विचार करून आणलेली असते, तेव्हा नाही म्हणू नये.
उमाताई तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलल्या. सुमनने त्याच्या हातातली पिशवी घेतली. उघडून बघा ना, तुम्हाला आवडेल, विराज म्हणाला. तिने पिशवीमधली वस्तू बाहेर काढली. ती एक सुंदर साडी होती. सिल्क मटेरियल असलेली, तलम मऊशार पिस्ता रंगाची. सुमनला खूप आवडली. मनोमन तिने विराजच्या पसंतीला दाद दिली. जोगळेकर, साडी खूप छान आहे, पण घेतली कधी? उमा काकूंनी विचारले. काकू, काल दुपारी लंच टाईममध्ये गेलो. ऑफिसमध्ये विचारले, त्यांनी सांगितले दापोलीच्या बाजारपेठेत गेलो. खूप छान, अण्णा बोलले. बरं, सगळे बसा. मी गुळाचा शिरा बनवला, नाश्त्याला घेऊन आली. आणि निघायचे आहे ना प्रत्येकाला कामाला, काकू हसत बोलल्या. आणि आरव, तुझे कॉलेज समजलं का? मी येते मदत करायला. सुमन आईबरोबर किचनमध्ये गेली. येताना नाश्त्याच्या डिशेस घेऊन आले. सुमनने काकूंनाही त्यांची डिश घ्यायला लावली. काकू, उगाच मस्का नाही मारत आहे. खरंच शिरा अप्रतिम चविष्ट झालाय, विराज तोंडभर स्तुती करत बोलला. मग अजून घ्या. चव आवडली ना, हेच महत्वाचे, त्या म्हणाल्या. सगळ्यांचा नाश्ता झाला. विराजने मंडळी जरा ऐका असे म्हटले. तसे सगळे त्याच्याकडे पाहू लागले. मला असे सुचवायचे आहे की आज सुमनजींचा वाढदिवस आहे, तर आजचा हा आनंद आपण सगळे रात्रीचे जेवण बाहेर जाऊन करून घेतले तर ट्रीट माझ्याकडून, काय म्हणताय? अरे दादा, कसलं भारी सुचले तुला. हो हो, आज बाहेर जेवायला जाऊयाच. तसंही ताईला बाहेर यायला आवडत नाही, मग कुठे जाणं होत नाही. पण आज जाऊया, दादाच्या गाडीने मज्जा येईल. ए ताई, नाही म्हणू नको ना ग. आरव सुमनकडे येऊन एवढं काकुतीने बोलला की एक क्षण तिला बिचारायची दया आली. काय हरकत आहे बाहेर जायला? अण्णांना आईलाही बरं वाटेल. आरवच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला घालवायचा नव्हता. बरं, जाऊया बाहेर जेवायला, सुमन बोलली. आणि आरव उड्या मारायला लागला. बरं, ठरलं तर संध्याकाळी 7 पर्यंत सगळे निघूया. चालेल का? विराज बोलला. हो चालेल, पण आता शाळेला उशीर होईल पोचायला. सुमे, चल निघूया का? अण्णा डब्याची पिशवी घेत बोलले. हो चला अण्णा. तिने तिची पर्स घेतली. अण्णा, मी काय म्हणतो, जर उशीर झाला असेल तर मी सोडतो ना शाळेत, गाडी इथेच आहे, विराज बोलला. असं म्हणता? चालेल, पण जोगळेकर, असं रोज रोज नको हा, ही सवय बरी नाही. आणि तुमची गाडी आहे म्हणून आम्ही नोकरीला जात नाही, अण्णा हसून बोलले. अण्णांच्या या वाक्यावर सुमनने विराजकडे असं काही बघितले की जणू ती डोळ्यांनीच त्याला सांगू पाहत होती. बघा, मी काल बोलले होते ना. ठरलं तर आज रात्री बर्थडे सेलिब्रेशन, चला निघूया, विराज पायऱ्या उतरत बोलला. एक एक गोष्टी मनाप्रमाणे होत आहेत, म्हणजे लगेच सुमनचं होकार येईल असंही नाहीये. त्यासाठी खूप मैदान मारावं लागणार, पण सुरुवात तर झाली. बघूया, वेळ द्यावा लागेल. आणि सध्या तरी खूप वेळ आहे. विराजचे विचार गाडीसोबतच पळत होते. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. चला तर मग बघूया पुढे काय धमाल होते. सुमनचा वाढदिवस विराज कसा सेलिब्रेट करतोय ऐकायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.